त्यांच्यावर डेफिनेटली दबाव होता, कारण सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की हिला उडवायचं. ओके, मग आता माझे पेपर व्यवस्थित आहेत म्हणून आता त्यांनी मला ज्युरिस्डिक्शनवर उडवलं की माझा एसडीओ पालघरला राईट्स नाहीयेत मला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं. ओके, आता सदा सरवणकरची मुलगी जी आता जिनी माझ्या विरोधात केस केली, तिचं पण जात सर्टिफिकेट जे आहे ते वैभववाडीचं आहे. ओके, तिचा पण जन्म मुंबईत झालाय, तिच्या बापाचाही जन्म मुंबईत झालाय, पण त्यांनी वैभववाडीतला तिचे आजोबा राहत होते म्हणून तिकडनं तिने सर्टिफिकेट काढलं. तसं माझे आजोबा पालघरला राहत होते, मी पालघरून सर्टिफिकेट काढलं. मग काहीतरी रिझन घेऊन उडवायचं, हे मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग आहे. खूप प्रेशर होतं त्या कमिटीवर, कसलं ते मी सांगणार नाही. ओके, पण त्या कमिटीवर खूप प्रेशर होतं आणि म्हणून आमचं हिअरिंग झालेलं आणि आज त्यांनी ऑर्डर काढली की पालघरला एसडीओला, जे मला निवडणुकीच्या पूर्वी, निवडणूक लढायच्या आधी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला लागतं, ते मला एसडीओ पालघरनी दिलं होतं. ओके, त्याला राईट्स नाहीयेत एसडीओला माझं सर्टिफिकेट द्यायचा, याच्यावर त्यांनी माझं सर्टिफिकेट इनव्हॅलिड केलं. आपण ज्यावेळेस महापौर राहिला होता याआधी तुम्ही खुल्या वर्गातून म्हणजे उभं राहायचा, पण यावेळेस तुम्ही कास्ट सर्टिफिकेट दाखल करून असं त्यांनी आरोप केलाय. त्यामध्ये तुम्हाला काय तफावत वाटेल की मागच्याच तुम्ही खुल्या वर्गातून उभं राहिला होता त्यावेळेस तुम्ही कास्ट सर्टिफिकेट न दाखल असं त्यामध्ये नमूद करण्यात. आता ते सदा सरवणकर सुद्धा खुल्या विभागातच राहिला होता ना आजपर्यंत. तो काय ओबीसी मधनं राहिला होता का? तो पण खुल्या विभागातनच राहिलेला. मग आता त्यांनी त्याच्या मुलीचं ओबीसी सीट झाल्यानं त्यांनी त्याच्या मुलीचं ओबीसी सर्टिफिकेट दाखवलं. दुसऱ्यावर आरोप करायचे, ठीक आहे, मी त्यावेळेला ओपन मधनं राहिलेले, आता ओबीसी झाला वॉर्ड म्हणून ओबीसी सर्टिफिकेट. हाच मुद्द्यावरून जे ते एकंदरीत ती लाईन नमूद करून तुमचं जे जात पडताळणी प्रमाणपत्र आहे ते रद्द करण्यात आलं आणि तुमच्या पदावर आता त्याच्यामुळे एकंदरीत टांगती तलवार आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे ना, बघा, टांगती तलवार आहे म्हणजे मी ते लढाई करणार आहे. टांगती तलवार येईल तेव्हा बघू तलवार कोणावर पडते. विशेष म्हणजे विरोधी जो निकाल आलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की तुम्हाला वंशावळ जी आहे ती सिद्ध करता आलेली नाहीये. ती सिद्ध करण्यासाठी हे बघा, तुम्ही यासाठी काही नव्याने पुरावे सादर करणार आहे का? दुसरी गोष्ट, 90 दिवसांचा अवधी आहे, पुन्हा तुम्ही आपल्याला जाणार आहात? डेफिनेटली अपीलात जाणार. मी 1911 माझे पंजोबा 1911 आणि 1927 जे पुरावे दिले आहेत आणि मी मोडी लिपीतले आमच्या मोडी लिपीतले जे आमचे पुरावे होते ते सुद्धा मी त्यांना पुरावे दिलेत. मोडी लिपीतलं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. त्यामुळे त्यावेळेला मोडी लिपीतले पुरावे सुद्धा यांनी ग्राह्य धरलेले नाही. आणि 1911चा माझा पंजोबांचा पुरावा आहे, 1927चा माझा पंजोबांचा पुरावा आहे. हे सगळं असताना देखील त्यांनी मला म्हणजे माझं कास्ट व्हॅलिडिटी मला दिली नाही. ठीक आहे. विशेष बाब म्हणजे विरोधी पक्षातले विरोधी पक्षावर बसणाऱ्यांमधल्या 4 नगरसेवकांचं पद जे ते सदस्यत्व जे ते रद्द करण्यात आलेलं आहे. तुम्ही 4थ्या नंबर फक्त विरोधी पक्षातलंच होत्याच, कारण त्यांना असं वाटतं की यांची सर्टिफिकेट्स रद्द केली, चौघांची केली, उरलेल्यांची ज्याच्या कास्ट व्हॅलिडिटीची ज्यांच्याकडे चालू आहे, कदाचित ते आपलं नगरसेवक पद वाचवायला कदाचित आमच्याकडे येतील. पालिकेतले सत्ताधारी जे आहेत त्यांच्या नगरसेवकांमध्ये जात पडताळणीच्या संदर्भात काही प्रकरण आहेत. 84 प्रकरणं आहेत अजून 84. त्याच्यावरनं तुम्ही समजा ना राजकारण काय. 84 प्रकरणं आहेत सगळ्या सभागृहात मिळून. ते फक्त शिवसेना उभाटावरच टाच आणतायत. डेफिनेटली वाटतंय मिळेल म्हणून. मागच्या अनेक दिवसांपासून ज्या माजी नगरसेविका आहेत शीतल म्हात्रे काँग्रेस, त्या या सगळ्या बाबत न्यायालयात जेव्हा केस करतात बोलतात तेव्हा तिथला निकाल येत नाही, पण विरोधातले जे काही नगरसेवक आहेत त्यांचे सगळे निकाल धडाधड लागते. यावर तुमचं मी म्हंटल ना 84 केसेस आहेत.
ओके, त्यातल्या 4 फक्त उभाटाचेच काढले त्यांनी, बाकीच्या काढल्या नाहीत. का काढल्या नाही त्याचं उत्तर आहे. असं म्हटलं जातं की तुमच्या पक्षातील आणखी काही नगरसेवकांची नावं सुद्धा आगामी काळात जे ते अशा पद्धतीने समोर येऊ शकतात. आमच्या पक्षातले अनेक लोकांचे आहेत त्याच्यावर त्यांनी केसेस टाकलेले आहेत आणि त्याचा कदाचित ते असाच निकाल लावतील जसा माझा लावलाय आज तसंच. यात एक पॉलिटिकल इंटरेस्टिंग मुद्दा आहे की तुमचं पद जर रद्द झालं तर थेट शिंदेच्या शिवसेनेकडून जे उमेदवार होते त्यांना सेकंड आताची ही कसं आहे म्हणजे महानगरपालिकेला सेकंड जो असतो त्याला डिक्लेअर करतात. ओके, सेकंडला डिक्लेअर करतात. त्यामुळे ते फार सोपा मार्ग आहे ना. जात पडताळणी समितीला दबाव टाकायचा, मग ते रद्द झालं जात पडताळणीचं की आपोआप आपल्या पक्षाचा नगरसेवक त्याच्यामध्ये येतो. मग हा दबाव नेमका कोणाकडून मिळतो? भाजपकडून की शिंदेच्या नाही, शिवसेने? भाजपकडनं काय दबाव नाही आहे, शिंदेच्या सेनेकडनं दबाव. भाजप कशाला शिंदेच्या सेनेचे नगरसेवक अंगावर घेईल, वाढवायला बघेल? ते वाढवायला नाही बघणार भाजप. पण तुम्ही आता ही लढाई 3 महिन्यात लढणार ना, लढणार, कायदेशीर लढणार. बघा काय आहे ना, आता काय करणार सदा सरवणकर, मी तुम्हाला सांगते हे कसं प्लॅन्ड आहे. सदा सरवणकर 2-3 आठवडे पूर्वी किंवा 1 महिना आधी इथे येऊन सांगून गेला की माझी मुलगी आता नगरसेवक होणार आहे, त्यामुळे तुम्ही सभागृहात लवकर डिक्लेअर करा. ज्या दिवशी इनव्हॅलिड येईल सर्टिफिकेट त्या दिवशी तुम्ही लवकर डिक्लेअर करा की विशाखा राऊत रद्दबदल झाली आणि प्रिया सरवणकरला आत घेणार. ओके, हे 1 महिना आधी त्यांना माहिती होतं. 1 महिना आधी त्याला माहिती होतं. त्याला स्वप्न पडलं होतं का? नाही. त्यांनी वरनं दबाव टाकला आणि त्यांनी हे केलं की विशाखा राऊतचं तिकीट, म्हणजे वरनं दबाव टाकून हा काही अंडर प्रेशर हा निर्णय आलेला आहे. आणि 1 महिना आधी येऊन तो प्रभाकर शिंदे सगळीकडे सगळ्यांना भेटून गेला. शंकरवार साहेब त्यांनाही भेटून गेला की तुम्ही लवकरात लवकर इथे डिक्लेअर करा सभागृहामध्ये. ओके, पण त्याच्या वेळेला ती नवीन अमेंडमेंट जी आली आत्ता 2026ची ती नंतर आली आहे. अमेंडमेंट नवीन एक 8-10 दिवसापूर्वी आली आहे की तुम्हाला अपील करायला डायरेक्ट रद्द होत नाही. तुम्हाला 3 महिने असतात अपिलेट कडे अपील करायची, अपिलेट बॉडीकडे, आणि 6 महिने त्यांना मुदत दिली आहे त्या अपिलेट बॉडीला की तुम्ही याचा रिझल्ट द्या आणि मगच काय तो खरा निर्णय लागतो. म्हणजे यापुढे तुम्ही सभागृहात पुढचे 3 महिने तरी येऊ शकता? 90 दिवस तुम्ही सभागृहात आहात. येऊ शकतो. आता काय एक्झॅक्टली हे मला माहिती नाही. कदाचित शिंदेनी जसं स्क्रुटिनी समितीवर दबाव टाकला तसा इथे दबाव टाकतील की हिला लवकरात लवकर रद्दबादल करा म्हणून. थँक्यू.